आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने फेरीवाल्यांवरती आणि गाडीवाल्यांवरती कारवाई केलेली आहे। तर ती कारवाई येणाऱ्या ज्या नवरात्र उत्सव आहे त्या उत्सवामध्ये गर्दी होते, नागरिकांची सोयीसुविधा किंवा प्रवाशांची सुरक्षितता समजून ती कारवाई केली जाणार आहे। तर जे या रोडवरती उभे असतात गाडीवाले फेरीवाले, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ती कारवाई केल्यानंतर त्यांच्या जीवनावरती काय परिणाम होतो। तर आपल्यासोबत एक फेरीवाले काका आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। नमस्कार। महालक्ष्मी नवरात्री उत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा होतो। महानगरपालिका प्रशासनाने इतकंच करावं की छोटे मोठे जे व्यापारी आहेत त्यांना बसण्यासाठी सहकार्य करावं। बाहेरचे पर्यटक वगैरे येतात, व्यापार असतो, त्यातनं 4 पैसे उत्पन्न करायचा फेरीवाल्यांचा प्रयत्न असतो। जर प्रशासनानं त्यांना जर उठून अतिक्रमण कारवाई करतात म्हणून उठवलं तर ते योग्य नाही आहे। दरवर्षीप्रमाणे कारवाई करतात, आम्हाला सहकार्य करतात, त्या पद्धतीनेच त्यांनी सहकार्य करावं आणि व्यापाऱ्याला जागा उपलब्ध करून द्यावी हा येते। आम्ही आता कर्ज काढून वगैरे व्यापाऱ्यासाठी आम्ही भांडवल उभा केलेलं असतं। जर बसूच दिलं नाही किंवा कारवाई केली तर त्यातनं पैसे निर्माण आमचे कसे होणार? पोळाबाळांचं आमचं शिक्षण असतं, सगळं असतं। त्या हेतूने पोलीस प्रशासन व महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जागा व्यवस्थित फेरीवाल्यांना बसू द्यावं, व्यापार करू द्यावा। 4 पैसे उत्पन्न बाहेरचे पर्यटक येतात महालक्ष्मीला, ते बाहेरच्या पर्यटकाकडूनच आपल्याला 4 पैसे जास्त निर्माण करता येतात, म्हणून बसून फेरीवाल्यांना सहकार्य करावं।